कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत गेल्यामुळे आता पाटबंधारे विभाग जागरूक झालेला आहे। कारण आता पिण्याच्या पाण्यासाठी कृष्णा नदीतील पाणी हे राखीव ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत। त्यामुळे 4 तारखेपासून 7 तारखेपर्यंत 7 जूनपर्यंत कृष्णा नदीतील पाण्यावर उपसा बंदी लागू करण्यात आलेली आहे। सध्या आपण सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्राजवळ आहोत आणि सध्याच्या कृष्णा नदीचं पात्र जर पाहिलं तर या पात्रामधून आता पाणी कमी होत चाललेलं आहे। ही परिस्थिती आपण पाहतोय। कृष्णा नदीचे हे पात्र आहे आणि या पात्रामध्ये हळूहळू आता पाणी पातळी ही कमी होत चाललेली आहे आणि कमी होत चाललेली पातळी ही चिंताजनक मानली जाते। याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागानं पिण्याच्या पाण्याला कोणत्याही प्रकारे तुटवडा भासू नये यासाठी पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य उपशावर बंदी घातलेली आहे। 4 तारखेपासून ते 7 जूनपर्यंत ही उपसाबंदी असणार आहे। या काळामध्ये फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच या ठिकाणी उपसा केला जाईल किंवा पाणी पुरवठ्याच्या स्कीम आहेत ज्या पिण्याच्या पाण्यासाठी सुरू आहेत त्या स्कीमच फक्त चालू राहतील। बाकी सर्व उपशावर या पाटबंधारे विभागाने बंदी घातलेली आहे। त्यामुळं पावसाळा येईपर्यंत किंवा पुन्हा कृष्णा नदीमध्ये पाणी येईपर्यंत उपसाबंदीचा हा खेळ सुरू राहणार आहे। त्यामुळे सांगलीकरांनीही पाणी जपून वापरावं असं आवाहन या निमित्तानं होत आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।